का त्वा मुकुंद महती कुलशील रूप विद्या वयो द्रविणधाम भिरात्मतुल्यम धीरापतिं कुलवतीन वृणीत कन्या कालेन सिंह नरलोक मनोभिरामम. रुक्मिणी मातेनं श्रीकृष्णाला लिहिलेलं पत्र सुदेव ब्राह्मण श्रीकृष्णाला वाचून दाखवत आहेत. पहिल्या श्लोकामध्ये रुक्मिणी म्हणते की तुझे गुण ऐकले, ते कानातून हृदयात गेले, अंगाचे त्रिविध ताप नष्ट झाले, सर्व पुरुषार्थ प्राप्त करून देणारं तुझं हे रूप पाहून, सौंदर्य पाहून माझं चित्त निर्लज्ज होऊन तुझ्या ठाई प्रविष्ट होत आहे. लग्नाच्या अगोदर पत्र लिहिणं हे रुक्मिणीला निर्लज्जपणाचं वाटलं, कारण कुलवती कन्या त्या काळामध्ये असं करू शकत नव्हती. परमेश्वराची भक्ती करायची म्हटल्यावर निर्लज्जच व्हावं लागतं. मीराबाईंनी म्हटलं ना, तोडके बंधन बांधी पायल, सगळी बंधनं तोडून दिली आणि पायामध्ये चाळ बांधले. मग राजकन्या पायामध्ये चाळ बांधून भजन करत रस्त्यावरून गेली. लोकांनी किती किती टीका केली असेल. म्हणून हे अच्युता त्वयि अच्युता, भगवंताला ती अच्युत म्हणते. जो कधी च्युत होत नाही त्याला अच्युत म्हणतात. च्युत होणे म्हणजे अधप्पात होणे, खाली होणे येणे. नाथ म्हणतात, क्षय नाही गा निश्चित, या लागी नामे तू अच्युत. तुला कोणताही क्षय म्हणजे नाश नाही. तू कधीही च्युत होत नाहीस, पतित होत नाहीस, म्हणून अच्युत आहेस. आपण सामान्य माणसं सगळे च्युत आहोत. थोडा लोभ समोर दिसला की आपला पाय घसरतो. धनाला पाहून, रूपाला पाहून, सत्तेला पाहून आपण लगेच च्युत होतो. दुसऱ्या श्लोकामध्ये म्हणते, का त्वा मुकुंद. मुकुंद शब्दाचा अर्थ मुकू म्हणजे मोक्ष आणि द म्हणजे देणारा. जगातली एकच भाषा अशी सर्वश्रेष्ठ आहे, ती संस्कृत, की ज्या भाषेमध्ये शब्दाचा अर्थ शब्दातच असतो. शब्द लिहायचा एक, उच्चारायचा दुसरा आणि अर्थ तिसरा, अशी अशास्त्रीय भाषा म्हणजे इंग्रजी आहे. म्हणायचं बट, लिहायचं बुट आणि अर्थ परंतु, काही संबंध आहे घ्यायचा काही. सगळ्या जगातली दरिद्री भाषा म्हणजे इंग्रजी आहे. पण आम्हाला इंग्रजी माध्यम, वारे वा. अरे मुलांना संस्कृत शिकवा, इंग्रजी काय येईल की? बेकार भाषा आहे, वर्षाची ती काय अवघड आहे. मुकुंद शब्द, त्या शब्दाचा अर्थच त्यात आहे. मुकू म्हणजे मोक्ष देणारा. नाथाने अर्थ काय केलाय बा, मन विश्रांतीचा निजबोधू, म्हणवूनी नामे तू मुकुंदू. मन जेथे विश्रांतीला येतं असा निजबोध म्हणजे आत्म्याचा बोध जो आहे तो तुझ्यापाशी आहे, म्हणून तू मुकुंद आहेस. मुकू म्हणजे आनंद देणारा दुसरा अर्थ.
तेव्हा हे मुकुंदा म्हणजे हे श्रीकृष्णा, तू कधीही बिघडणार नाहीस म्हणून तुला मुकुंद म्हणतात. आणि म्हणून रुक्मिणींनी कृष्णाला वरले. लग्नाच्या आधी पुष्कळ चांगला होता हो, लग्नानंतर दारू प्यायला लागला, काय करायचं, गटारात पडायला लागला. माणसं केव्हा बिघडतील? काही काही माणसं तर म्हातारपणी बिघडतात. जन्मभर चांगली होती, म्हातारपणी बुद्धी चढली. जो कधीच बिघडत नाही त्याला मुकुंदा म्हणतात. का त्वा मुकुंद महती, महती महान, कुलशील रूप, विद्यावयो द्रविणधाम भिरात्मतुल्यम. उगीच प्रेम केलं नाही, काय काय बघितलं. कुल, शील, रूप, विद्या, वय, द्रविण म्हणजे संपत्ती, धाम म्हणजे राहण्याचं ठिकाण, यामध्ये आत्मतुल्यम तुमच्यासारखं तुलनीय कोणीही नाही. अभिरात्मतुल्यम. पती पाहताना, जावाई पाहताना काय काय पाहावं त्याची यादीच दिली आहे. सकळ सुखाचा आनंद कंदू तुझ कोण वरीना. सर्व सुखाचा आनंद त्याचा कंद म्हणजे वनस्पती म्हणजे मूळ असलेला तू आहेस, तुला कोण वरणार नाही देवा. सगळे गुण तुझ्यापाशी आहेत. कुळशीळ धनरूप, विद्या वयसा अतिस्वरूप, शांती कांती तेज अमूप, तप तुझ लागी करीती तप तुझ लागी. अहो भगवंताचं कुळ आहे, यादवांचं कुळ आहे श्रेष्ठ. आपल्याकडे दोन कुळ महत्वाची, एक सूर्यवंश आणि दुसरा चंद्रवंश. कौरव पांडव हे चंद्रवंशातले आहेत, प्रभू रामचंद्र हा सूर्यवंशातला आहे. अहो धन्यतमम यदोहो कुलम. यदूंचं कुळ किती धन्य आहे, अशा कुळात तुम्ही जन्माला आलेला आहात. शील, चारित्र्य. परीक्षिती जेव्हा मृत जन्माला आला तेव्हा हाहाकार झाला. श्रीकृष्णाला कळल्यावर त्यांनी हातामध्ये पाणी घेतलं आणि प्रतिज्ञा उच्चारली की 16,108 स्त्रिया करून सुद्धा जर मी ब्रह्मचारी असेन तर हा पुत्र जिवंत व्हावून पाणी टाकल्याबरोबर तो जिवंत झाला. ब्रह्मचारी शब्दाचा अर्थ केवळ लग्न न केलेला एवढा मर्यादित नाही. ब्रह्माचं जो आचरण करतो, विवाहित मनुष्य सुद्धा संयमाने वागणारा असेल तर ब्रह्मचारीच आहे. आणि ब्रह्मचारी मनुष्य वाटेल ते करणारा असला तर तो ब्रह्मचारी नाही, तो अविवाहित आहे, ब्रह्मचारी नाही. ब्रह्मचार्याचा आदर्श आहे शुकाचार्य. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, खरा ब्रह्मचारी. हा सुद्धा आहेत, नसेल काय. गुरुवर्य मामासाहेब दांडेकर आजच्या काळातले खरे ब्रह्मचारी. परमपूजनीय आमचे गोळवलकर गुरुजी खरे ब्रह्मचारी. अजूनही आपल्याकडे ऋषी मुनी श्रेष्ठ पुरुष संन्यासी यांची परंपरा खंडित झालेली नाही. स्वामी विवेकानंद त्या कुलशील, भगवंताचं शील, चारित्र्य, धन. सोन्याच्या द्वारकेमध्ये राहतोय, धनाला काय तोटा आहे. कुबेरानी निधी पाठवले असं आहे.
द्वारकेचं जेव्हा निर्माण झालं त्या कुबेराने धन पाठवलं. कुलशील रूप, ज्यांच्या पोटी सौंदर्याचा मूर्तिमंत आविष्कार मदन जन्माला आला त्याच्या बापाचं रूप कसं असेल? काल सांगितलं मी, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. रवी शशिकळा लोपलिया, सूर्य आणि चंद्र यांचं तेज सुद्धा लोपून जातं, इतका सुंदर. विद्या, सांदीपनीच्या आश्रमामध्ये 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, 64 कला ही भगवंताची विद्या आहे. वय, दोघात जास्तीत जास्त 5 वर्षाचं अंतर असावं, जास्तीत जास्त. अनुरूप पाहिजे. त्यात मुलगी 16 वर्षाची हा 50 वर्षाचा, उपयोग आहे का काही? दोघांचं वय हे अनुरूप पाहिजे. विद्या, वयो, द्रविण, संपत्ती, धाम हे सगळं आहे, पण खेड्यात राहतो, शेतावर राहतो, मुलीला पसंत नाही. का? शहरात पाहिजे. भगवान कुठे राहत आहेत? द्वारकेत. द्वारकेसारखं शहर तर त्या काळामध्ये दुसरं कोणतंच नव्हतं. शांती कांती तेज अमूप, करीती तप तुझ लागी. मन शांत आहे. शांती, ज्या मनामध्ये कोणताही विकार निर्माण होत नाही त्याला शांत म्हणतात. काम, क्रोध, मद, मत्सर कुठलाही विकार निर्माण होत नाही त्या मनाला शांत मन म्हणतात. कांती, तेज, तेजस्वी आहे. अमूप म्हणजे अमाप, अगाध अशी कांती आहे. तू प्राप्त व्हावास म्हणून करीती तप तुझ लागी. ऋषी, मुनी, भक्त तुझी प्राप्ती व्हावी म्हणून तप करतात. ऐशी लावण्य गुणसंपत्ती, धीरवती आणि सती, त्याही तुझ समान वरान पावती, तेथे मी के एक वरात. असं लावण्य, गुण, संपत्ती तुझ्यापाशी असल्यामुळं कोणती धीरवती आणि सती म्हणजे चांगली कन्या असून सुद्धा तुझ्यासारखा वर त्यांना मिळत नाही. मग मी काय की झाडकी पत्ती म्हटली. तेथे मी एक किती वराक, मी किती श्रेष्ठ आहे तुझ्या मानाने. ऐसे नरवीर पंचानना, नरसिंह. पंचानन म्हणजे सिंह. 4 पंजाची 4 नखं ही तिची मुखं मानलेली आणि 1 तोंड अशी 5 मुखं. नरवीर, माणसामध्ये जे नरवीर आहेत त्याचा तू सिंह आहेस. प्राप्त पाळी पाणिग्रहणा, काळ प्राप्त झाल्यानंतर, लग्नाची वेळ आल्यानंतर तुझं पाणिग्रहण हे मनमोहना श्रीकृष्णा तुला कोण वारणार नाही. मुलीनं माळ घालावी असे सगळे गुण तुझ्यापाशी असताना तुला कोण वारणार नाही. तू म्हणशील, म्हणसी मी सोयरा अतिकाळा, का बोलावितेसी विवाह मेळा, तरी पाणिग्रहण जी शिशुपाळा, तो काळ अतिकाळा मज लागी. तू म्हणशील मी सोयरा तुझा काळा आहे. तो काही म्हणणार नाही बघा, हिजेच मनातला आहे. पण तो जो शिशुपाळ आहे तो मला काळ आहे. साक्षात मृत्यू आहे मला. म्हणून त्या शिशुपालाचं पाणीग्रहण मला नको आहे. काळा चालेल पण काळ नको.
ते काळी त्वानुपेक्षावे. म्हणून या काळामध्ये वेळ आणीबाणीची आहे, माझी उपेक्षा करू नकोस. हेची मागे जीवे भावे. जीवाभावाने अंतःकरणापासून देवा तुला एकच मागणं आहे, माझी उपेक्षा करू नको. मज दीना ते उद्धरावे. मी दीन झालेली आहे, माझा उद्धार करावा. धावे पावे लग्नासी. धावत या लग्ना करता. तन्मे भवान खलु वृत्तः पतिरंग जाया. मात्मार्पितश्च भवतोत्र विभो विधेहि. मा वीरभागमभिमर्शतु चैद्य आरान्. गोमायुवन् मृगपतेर बलिमंबुजाक्ष. तन्मे भवान खलु म्हणजे खरोखर. म्हणून खरोखर मी आपल्याला वरलं आहे. मी आपल्याला आत्मार्पण केलं आहे. आत्मार्पितश्च. मी आपले अंग आहे. पती अंग जाया. मी जाया झालेली आहे. जाया म्हणजे पत्नी. इथे येऊन हे व्यापका विभो. विभो म्हणजे व्यापक. आपण माझ्याशी विवाह करा. विधेही म्हणजे विवाह करा. जसा सिंहाच्या भागाला कोल्हा स्पर्श करीत नाही, तसं हे कमलनयना अंबुजाक्ष. अंबुज म्हणजे कमळ. अंबू म्हणजे पाणी, त्यामध्ये ज म्हणजे जन्मणार, आणि अक्ष म्हणजे डोळे. ज्याचे डोळे कमळाप्रमाणे आहेत तो अंबुजाक्ष. तेव्हा हे कमलनयना, शिशुपाल येऊन मला स्पर्श न करू, कारण मी वीराचा भाग आहे. जो सिंहाचा भाग आहे त्याला कोल्ह्यानी स्पर्श करता कामा नये. मने वाचा आणि काया. निर्धारेसी तुझी जाया. मी झाले असे यदुराया. विधुविवाह तुवा कीजे. देवा, मनाने वाचेनं कायेनं शरीराने मी तुझी पत्नी झाले आहे. कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतीस्वरूपात. सगळ्या सर्वांगाने मी तुझी जाया झाले. मनाने, वाचेनं, कायेनं, मनाने, बुद्धीनं. निर्धारेशी, याचा निर्धार केलाय देवा. वाचेनं आणि शरीराने निर्धार करून मी तुझी जाया झाली आहे. म्हणून तुवा विधिविवाह कीजे. तू माझ्याशी विधीनं लग्न कर. देव ब्राह्मणाला साक्षी ठेवून, अग्नीला 7 फेऱ्या मारून, वैदिक मंत्रांनी जो विवाह होतो त्याला विधिविवाह म्हणतात. तू तव परगा प्रकृती. तुझ नावडे स्त्रियांची संगती. उपेक्षिषे माझी विनंती. थोर अपकीर्ती तुझ तेव्हा. देवा, तू प्रकृतीच्या पलीकडचा पुरुष आहेस. यो बुद्धे परतस्तु सहा. प्रकृती म्हणजे जग. तू जगाच्या पलीकडचा आहेस. तुला स्त्रियांची संगती आवडत नाही. तत्वज्ञानाप्रमाणे प्रकृती म्हणजे स्त्री आहे आणि परमेश्वर पुरुष आहे. तू माझ्या विनंतीची उपेक्षा केलीस. उपेक्षा करणे, दुर्लक्ष करणे, कमी लेखणे. तर देवा, तुला अपकीर्ती होईल. कारण नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. जे रामाचे दास आहेत त्याची देव कधी उपेक्षा करत नाही.
भक्तांची उपेक्षा न करणं हे तुझं ब्रीद आहे. आणि माझी उपेक्षा केलीस तर तुला शोभणार नाही, तुझी अपकीर्ती होईल. देवा, मी तुझा अर्धांग आहे. मी तव तुझेची अर्धांग. मग मी जर तुझा अर्धांग आहे तर शिशुपाळ माझ्या अंगाला हात कसा लावल? माझ्या अंगाला जर शिशुपाळाने हात लावला तर तुझ्या अर्ध्या अंगाला लावल्यासारखं आहे. पण मी तुझा अर्धांग आहे. तू शिरावरी असता श्रीरंग. हे श्रीकृष्णा, तू माझ्या शिरावर असताना शिशुपाळ माझ्या अंगाला हात लावेल कसा? मी वीर विभाग यदुवीरा. हे यादवाच्या वीरा, मी वीराचा भाग आहे, सिंहाचा भाग आहे, कोल्ह्याचा नाही. कृष्ण केसरीची संपत्ती चैद्य जंबुक गदैका नेती. कमळनयना कमळापती थोर अपकीर्ती तुझ तेव्हा. कृष्ण केसरी, श्रीकृष्ण नावाच्या सिंहाची, केसरी म्हणजे सिंह, श्रीकृष्णरूपी सिंहाची मी संपत्ती आहे. त्याला चैद्य म्हणजे शिशुपाळ, छेदी देशाचा राजा म्हणून चैद्य. जम्मुक म्हणजे कोल्हा. शिशुपाल नावाचा कोल्हा जर मला घेऊन गेला तर हे कमलनयना कमलापती तुझी अपकीर्ती होईल. सिंहाचा भाग कोल्ह्यानी नेला तर सिंहाची अपकीर्ती आहे. पूर्तेष्ट दत्त नियमव्रत देव विप्र गुर्वर्चनादिभिरलम भगवान परेशः. आराधितो यदि गदाग्रज एत्य पाणिम गृह्णातु मेन दमघोष सुतादयोन्ने. मी जर पूर्वजन्मामध्ये काही पुण्य केलं असेल तर त्या पुण्याईनं देवा तुझी प्राप्ती मला हो. चांगली गोष्ट घडण्याकरता पुण्य करावं लागतं तर आयुष्य चांगलं जातं. तारुण्य कालामध्ये पाप केली तर म्हातारपण अत्यंत कष्टाचं जातं. बघतो आपण पाप करणारी म्हातारपणी कशी खरडत चाललीत ती. हे तर काय गेल्या जन्मी. देवा, पूर्वजन्मामध्ये जर मी पूर्त म्हणजे विहिरी पाणपोई खणणं, विहिरी खणणं पाणपोई घालणं याला म्हणतात पूर्त. पूर्तेष्ट इष्ट म्हणजे यज्ञयाग, दत्त म्हणजे दान, नियम व्रत, देव विप्र देवता आणि ब्राह्मण, आणि गुरुवर्चन म्हणजे गुरु यांचं पूजेद्वारा जर मी आराधना केली असेल तर हे परेशा वाचेच्या पर असलेला. तर गदाचा थोरला भाऊ श्रीकृष्ण येऊन माझं पाणी ग्रहण करो. गदाग्रज, गद नावाचा एक धाकटा भाऊ होता त्याचा. आराधितो यदी जर मी आराधना केली असेल तर गदाग्रज म्हणजे श्रीकृष्ण, एत्य म्हणजे येऊन, गृह्णातु मे मला घेऊन जाओ. न दमघोष सुतादयोन्ने, दमघोष याचा सुत म्हणजे मुलगा शिशुपाल किंवा दुसऱ्या कोणी मला नेऊ नये, तूच घेऊन जावस. जर मी पुण्य केलं असेल तर तरीच साधेल हे लग्न, जरी म्या केले असेल भगवत भजन. ब्रह्मभावे ब्राह्मण पूजन, देवतार्चन हरीचे.
रुक्मिणी म्हणते, मी जर भगवत भजन केलं असेल तर हे लग्न साधेल. ब्राह्मणाला ब्रह्म मानून त्याचं पूजन केलं असेल, हरीचं देवतार्चन म्हणजे देवताची पूजा केली असेल, इष्ट जे यज्ञ आहेत, यागादिक वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ केले असतील, वापी कूप आराम देख, वापी म्हणजे विहीर, मोठी विहीर म्हणजे त्याला वापी म्हणतात. कूप म्हणजे लहान विहीर, आड विहिरी, आराम म्हणजे आराम बागा. गो भू रत्न दानादिक, गो म्हणजे गाय, भू म्हणजे जमीन, रत्न यांचं जर दान दिलं असेल आणि याही दानापेक्षा त्याहूनही अधिक अन्नदान, संपत्तीच्या दानापेक्षा अन्नदान श्रेष्ठ आहे. अन्नदानम परम दानम. द्वादशीला व्रते जे का एकादशी सारखी जर मी व्रत केली असतील, पूजाविधी व्यवस्थित करून एकादशीला जागरण करून भजन केलं असेल, जागरणाची, द्वादशीला ब्राह्मण भोजन घातलं असेल, भगवंताशी वल्लभ म्हणजे आवडता, भगवंताला आवडणारा जो ब्राह्मण आहे त्याला जर भोजन घातलं असेल, ऐसा सकळ धर्माचा पै धर्म, गुरु तोची परब्रह्म. गुरु म्हणजे परब्रह्म आहे, परब्रह्म मूर्ती सद्गुरु हाच एक जगती. तेव्हा गुरुचं पूजन म्हणजे धर्माचा धर्म आहे, श्रेष्ठ धर्म. असा जर मी नेम केला असेल तर तरी पुरुषोत्तम मज पाओ, उत्तम पुरुष असलेला भगवान मला प्रसन्न हो. अजून काय काय केलं मी? व्रत तप यज्ञ दान, त्याहून अधिक हरीचे ध्यान, निमिषा माझी समाधान, अमन मन होऊनी ठाके. व्रत तप यज्ञ दान हे केलं असेल, त्यापेक्षाही अधिक भगवंताचं ध्यान केलं असेल, आणि निमिषामध्ये, एका निमिषात डोळ्याची पापणी लवते ना तेवढ्या वेळाला निमिष म्हणतात. पापणी उघडझाप होते तेवढ्या वेळात मला समाधान प्राप्त झालं पूजा केल्यामुळं, ध्यान केल्यामुळं, आणि माझं मन अमन झालं. मन चंचल आहे, ते स्थिर झालं म्हणजे त्याला अमन झालं म्हणतात. चंचल मन स्थिर होणं म्हणजे मन अमन होणं. ऐसेनी साधिला साधने साधिला बोधू, तरी गदू जयाचा धाकटा बंधू, वेगी येऊनी गोविंदू, पाणी ग्रहण मज करावे. अशा साधनाने यज्ञ दान क्रिया पूजा, अशा साधनाने जर मी बोध म्हणजे ज्ञान साधलं असेल, मिळवलं असेल, तर गद हा ज्याचा धाकटा भाऊ आहे तो कृष्ण गोविंदू, वेगाने येऊन त्यांनी माझं पाणी ग्रहण करावं. इतकं पुण्य जर मी केलं असेल तर भगवंतानी येऊन माझं पाणी ग्रहण करावं. देवा तुला परेश म्हणतात. परेश म्हणजे परादी वाचा नाही सौरस, या लागी नावे तू परेश. 4 प्रकारची वाणी आहे. परा, पश्चंती, मध्यमा, वैखरी. आपण जे बोलतो त्याला वैखरी म्हणतात. या 4 वाचेच्या पलीकडचा तू आहेस म्हणून तुला परेश म्हणतात, परईश. भीमकी लिखिते ऋषिकेश, तटस्थ होवनी पैठेला. सुदेव ब्राह्मण पत्रिका वाचत होता आणि ऐकून भगवान तटस्थ झाले.
काय शक्ती असेल पहा त्या पत्रामध्ये. मज कृष्णे नेलिया पाठी, मागे शिशुपाळचे गाठी पाठी, बैसेला वकळा गोमटी, दोघा गाठी एकची. मला कृष्णाने जर नेलं तर शिशुपाळाच्या पाठीवर अवकाळा बसेल. तुझ्या पाठीवर मी बसेन, त्याच्या पाठीवर अवकाळा बसेल, दोघालाही गाठी एकच. तेव्हा हे भगवंता, काहीही कर आणि मला घेऊन जा. मी जर काही पूर्व पुण्य केलं असेल तर देवा तुझी प्राप्ती मला होईल. शोभाविनी त्वमजितोद्वहने विदर्भान, गुप्तः समेत्य पृतना पतिभिः परीतः, निर्मथ्य चैद्यमगधेन्द्र बलं प्रसह्य, मां राक्षसेन विधिनोद वह वीर्य शुल्काम. शोभाविनी त्याच्या अगोदर, विवाहाच्या अगोदर एक दिवस, त्वम अजित उद्वहने, तुम्ही अजित आहात, तुम्हाला कोणी जिंकू शकत नाही. प्रतनाभिः परितः, सैन्यानी परिवेष्टित होऊन, विदर्भान गुप्त समेत्य, विदर्भामध्ये गुप्तपणे या. विवाहाच्या आदल्या दिवशी एक दिवस सैन्य घेऊन विदर्भ देशामध्ये एक दिवस आधी या. चैद्य मगधेंद्र बलम निर्मथ्य, चैद्य म्हणजे शिशुपालाचं, जरासंधाचं मंथन करून मला राक्षसविधीनं माझ्याशी विवाह करा. वीर्य शुल्काम, देवा माझं मूल्य काय आहे? तुमचा पराक्रम हे माझं मूल्य आहे. त्या पराक्रमाचं मोल देऊन मला घेऊन जावा. पत्रिका पहावी सावधान, विलंबन करावा व्यवधान, प्रातःकाळी आहे लग्न, ऐसिया समयी पावावे. पत्रिका म्हणजे हे पत्र 7 श्लोकाचं. लहान आहे म्हणून त्याला पत्रिका म्हणतात, मोठं असेल तर पत्र. हे पत्र सावधपणे पहावं, विलंब करू नका. व्यवधान म्हणजे दुर्लक्ष करू नका. परवा दिवशी प्रातःकाळी लग्न आहे, तेव्हा अशा वेळी बरोबर यावं. येताना एकटे येऊ नका, का युद्ध होणार आहे इथं. देखोनी लिखिताची तातडी, एकला येऊ निघालीशी उडी, तेव्हा मज म्हणशील कुडी, बुद्धी धडपुडी ऐकावी. माझ्या लिखिताचे म्हणजे लिहिलेल्या पत्राची तातडी पाहून घाई, एकटा येऊन उडी घालशील असं करू नकोस. आणि इथं आल्यावर सगळं सैन्य बघितल्यावर मला मूर्ख म्हणशील कुडी. म्हणून माझी धडपुडी म्हणजे चांगली बुद्धी, चांगला सल्ला ऐका देवा. सैन्य घेऊन या, एकटे येऊ नका. कोणती सेना आणा? तुझी या निजबोधाची सेना, प्रत्यावृत्ती पाहोनी नयना, स्वानुभवाचे निभारे जाणा, सावध होऊनी त्वायावे. निजबोध म्हणजे आत्मज्ञानाची सैन्य घेऊन या. तिथून परत फिरता यावं डोळ्यांनी पाहावून, मग या. स्वतःच्या अनुभवाचा भार घेऊन या, सावध होऊन या. स्वरूपतेच्या हत्तीवर, माजलेल्या हत्तीवर कुढार घालावं म्हणजे अंबारी घाला. प्राणापानाला पैजेनं जिंकतील
असे घोडे त्याला जोडा. कुठल्या? मनाच्या रथाला. मनाच्या वेगाने जातील असे रथ आणा. त्याला प्राणापानाला पैजेनं जिंकील असे घोडे लावा. त्या रथाच्या चाकाच्या खाली कर्माचं पीठ, त्याचे पर्वत, त्याचं पीठ झालं पाहिजे. तुझ्या आत्मज्ञानाचे गाढे वीर यादव, की द्वैताचा जे नाश करण्यामध्ये निजगाढे म्हणजे अतिशय पारंगत आहेत, त्या यादवांना पुढे करून सबळ म्हणजे बलवान असं बळ म्हणजे सैन्य घेऊन यावी. बाहेरच्या दृष्टीला लोकांना दिसेल जर असं तू आलास तर लोकांना शंका येईल, तर्क पडेल, काय भानगड आहे. म्हणून कोणालाही कळू न देता, कळो नेदिता दुजियासी गुप्त रूपेसी प्रगटावे, गुप्त रूपानी प्रगट व्हावं. एकटा येऊ नका, गुप्तपणे या, सैन्य घेऊन या, सगळ्या सूचना दिल्यात. आणि मग तिलाच वाटलं की आपण कृष्णालाच उपदेश करायला लागलोय. कृष्णासी शिकविते बुद्धी, म्हणाल चतुर तुम्ही अनादी, हृदय शून्यशी कृष्ण शुद्धी, वर्तणे बुद्धी माझेनी. देवा तू म्हणशील की लग्नाच्या आधीच मला सल्ला द्यायला लागली, शिकवायला लागली. तुम्ही अनादी आहात, चतुर आहात, तुमच्या हृदयामध्ये दुसरं काही नाही माझ्याशिवाय. तेव्हा माझ्या बुद्धीनं तुम्ही चालणं हे शक्य नाही. म्हणून देवा मी का सांगितलं, तयारीनिशी या असं मी का सांगितलं. सखा जीवलग बंधू सबळ, माझा जो भाऊ आहे रुक्मी तो बलवान आहे. मागध अष्टधा प्रबळ, मगध देशाचा राजा जरासंध आमच्यापेक्षा 8 पट सैन्य आहे त्याचं. मंथोनी चैद्यादी खळ, शिवाय शिशुपालाचं सैन्य आहे, त्यांचं मंथन करून म्हणजे पराभव करून मज केवळ परणावे, इतक्या लोकाचा पराभव करून तुला माझ्याशी लग्न करायचंय. परणावे म्हणजे वर्णे. देवा तू म्हणशील की मी शिकवायला लागले तुला. म्हणसी ढालाची तू मोठी, ढालगं जायस. गोड बोलाची प्रकृती खोटी, गोड बोलणारी प्रकृती खोटी असते. आणि रुक्मिणी तुझ्याकरता एवढी आटाटी अट्टहास का करू असं म्हणशील. काही म्हणलेले मिळणे हिच्यात मनाचे खेळ आहेत सगळे, देव काहीच म्हणलेले नाहीत. काय करायचंय तुला आत्ता, आणि तुझ्याकरता एवढी आटाटी मी का करावी असं म्हणून माझी उपेक्षा करू नकोस. देवा तू अजिंक्य आहेस, धडपुडा धडधाकट आहेस. माझ्याशी लग्न करण्याकरता आळस करू नकोस. तू म्हणशील की युद्ध मोठं होईल, त्या युद्धामध्ये वाटेल ते होईल, बाण सुटतील, माणसं मरतील, सैन्याचा नाश होईल. आणि या प्रचंड युद्धामध्ये मग लग्न कुठलं, अंतरपाठ कुठलं. लग्न लागल्यावर रणामध्ये रणधेंडा नाचेल, म्हणजे युद्धाची देवता रणधेंडा. बाणाची प्रचंड ओवाळणी होईल, दोन्ही बाजूला वीर मरतील. तेव्हा तुझं माझं यथाविधी विधीनं लग्न होणार नाही, म्हणून अविधीनं पाणी ग्रहण कर. कायद्याने काही होणार नाही म्हणून कायदा मोडून कर सगळं. कायदा जर बेकायदा असेल तर मोडायला हरकत नाही,
महात्मा गांधींनी मोडलाच का नाही मिठाचा कायदा? वाटेल ते कायदे जर सरकार काढायला लागलं तर लोकशाहीमध्ये आपल्याला अधिकार आहे ते कायदे मोडायचा. म्हणून अविधीने करी पाणी ग्रहण, विधीनं होणार नाही ना, अविधीनं कर. याच्याकरता तुला मी आधार सांगते म्हणले, विधान. सावधपणे ऐक. विवाहाचे पुष्कळ प्रकार आहेत. पिशाची विवाह, गांधर्व विवाह, आसुरी विवाह, स्वयंवर. मनुस्मृतीनं विवाहाचे 8 प्रकार सांगितलेत. कुळशीळ पाहून दोघाच्याही संमतीनं योग्य घराणी बघून केलेला विवाह हा ब्राह्मविवाह सगळ्यात श्रेष्ठ. न विचारता दोघांनी परस्परांनी लग्न केलं, गांधर्व विवाह. दुष्यंत आणि शकुंतलेचा गांधर्व विवाह झाला. अनेक विवाह आहेत. ब्राह्मणाचा विवाह पाणिग्रहण, क्षत्रियाचा विवाह खड्ग म्हणजे तलवारीच्या जोरावर. म्हणून रणामध्ये महाशूरांना जिंकून माझ्याशी राक्षस विवाह कर. राक्षस विवाह म्हणजे वधूला पळवून आणून लग्न करणं, याला राक्षस विवाह. तेव्हा माझ्याबरोबर देवा माम राक्षसेन विधिनोद वह वीर्य शुल्काम, माझ्याशी राक्षस विवाह कर. कारण विधीनं होणार नाही, कारण माझा रुक्मी भाऊ होऊ देणार नाही, म्हणून मला पळवून घेऊन जा. जागृती स्वप्नी सुषुप्ती काळा, तुझ वाचोनी न देखे डोळा. ग्लानी लिहिता वेळोवेळा, उबग गोपाळा न मानावा. देवा अखंड जागेपणी, झोपेत, स्वप्नात डोळ्यापुढं तुझ्याशिवाय कोणीही दिसत नाही. हे लिहिताना सुद्धा मला ग्लानी यायला लागली आहे. त्या माझ्या या सगळ्या गोष्टीला उबगू नये देवा, उबग मानू नका. एकच सांगते, आता ऐके एक बोल, तुझे वीर्य माझे मोल. अल्पवेचोनी एक वेळ, दासी केवळ मज करी. तुझा पराक्रम, तुझे वीर्य, तुझं शौर्य हे माझं मोल आहे. वीर्य शुल्काम, माझी किंमत काय? तुझा पराक्रम ही माझी किंमत आहे. त्या पराक्रमाची किंमत दे आणि मला घेऊन जा. अंतःपुरांतरचरी मनिहत्य बंधूंस, त्वामुद्वहे कथमिति प्रवदाम्युपायम्. पूर्वेद्युरस्ति महती कुलदेवी यात्रा, यस्यां बहिर्नववधूर्गिरिजामुपेयात्. तू म्हणशील देवा की तू अंतःपुरामध्ये असणार, पण तिथे आल्यावर तुझ्या बांधवाला मारल्याशिवाय तुला कसं घेऊन जायचं? कारण अंतःपुरात आलो की तुझे भाऊ आडवे येणार, युद्ध होणार, त्यांना मारावं लागणार. असं जर तुला वाटत असेल देवा तर तुला उपाय सांगते. प्रवदामी उपायम, तुला उपाय सांगते. पूर्वेद्युरस्ति महती कुलदेवी यात्रा. विवाहाच्या आदल्या दिवशी कुलदेवतेची एक मोठी यात्रा आहे. त्यामध्ये नववधूला नगराबाहेर गिरिजादेवीच्या मंदिरामध्ये दर्शनाला न्यावं लागतं. म्हणशी अंतःपुरा माझी लतू वधू, काढिता आडवे येतील तुझे बंधू. त्यांचा मज करता वधू
दुःख संबंधू होईल. देवा तू म्हणशील की तू वधू अंतःपुरामध्ये असणार, तुला बाहेर काढताना तुझे भाऊ आडवे येतील आणि त्यांना मारल्यामुळे हा दुःख संबंध होईल. म्हणून हे यादवराया तुला एक उपाय सांगते. अंबालयामध्ये आंबेच्या मंदिरामध्ये त्याच वेळेला ये. कुळीचा कुळधर्म भीम कराया, नगराबाहेर अंबालया, नववधू न्यावी पूजावया, जगदंबेशी कुळधर्म. गावाच्या बाहेर अंबिकेचं मंदिर आहे. तिथे नववधू लग्नाच्या आधी एक दिवस न्यावी असा आमचा कुळधर्म आहे. तेची संधी जिंकारण, ती संधी साधा. रण जिंका, युद्ध. परस्परे हीच खूण, तुमची माझी परस्पर खूण ही तीच आहे. मी तिथून बाहेर येते, तिथं तुम्ही या. तेथे राहून सावधान, अंबिकेच्या मंदिराच्या दारात राहून सावधान तुम्हीच म्हणा. ओम पुण्याहम करावे. विवाहाच्या मंत्राची सुरुवात ओम पुण्याहमने होती. विवाहाची सुरुवात करावी. यस्यांघ्रि पंकज रजस्नपनम महांतो, वाञ्छन्त्युमापतिरिवात्मतमोपहत्यै, यर्ह्यम्बुजाक्ष न लभेय भवत्प्रसादम्, जह्यामसून् मृतकृशान् क्षतजन्मभिः स्यात्. यस्य अंघ्री पंकज, पंकज म्हणजे कमळ, हे कमलनयना. अंबुजाक्ष दुसऱ्या ओळीत. ज्याच्या चरणकमलाच्या धुळीमध्ये उमापती शंकरासारखे मोठे देव आपला अज्ञान अंधकार जाण्यासाठी स्नान करू इच्छितात, तो आपल्या चरणरजाचा प्रसाद जर मला नाही मिळाला तर मी व्रत करून शरीर कृश करीन आणि प्राण सोडीन. 100 जन्म घ्यावे लागले तरी चालतील देवा, पण तुला प्राप्त केल्यापासून सोडणार नाही, असा निश्चय लागतो. देवा तू म्हणशील मलाच का पसंत करतेस की जगात काय कोणी नाही काय. मनसी ऐश्वर्ये थोर इंद्र, रूपे मदनका चंद्र, हे सांडूनी आग्रह थोर, माझा चिका करीतेसी. रुक्मिणी, अगं इंद्राचं ऐश्वर्य माझ्यापेक्षा जास्त आहे. मग रूप सौंदर्य म्हणशील तर मदन माझ्यापेक्षा सुंदर आहे, चंद्र माझ्यापेक्षा सुंदर आहे. त्या सगळ्यांना सोडून माझाच आग्रह का धरतेस. देव असं काही म्हणले नाही, हिच्याच मनाची खेळ आहेत सगळी. प्रश्नही तीच विचारते आणि उत्तरही तीच देते. उत्तर दिलंय, ऐसे न म्हणावे सर्वेश्वरा. देवा असं म्हणू नका. कवण जाणे या विचारा, असल्या विचाराला कोण जाणेला नको, हा विचारच नको. केवळ नवरा तू, केवळ नवेसी तू नोवरा, जन्मोद्धारा मज लागी. देवा तू केवळ माझा नवरा नाहीस, मग माझ्या जन्माचा उद्धार करणारा परमेश्वर आहेस. त्या तू परमेश्वर आहेस म्हणून शरण आले मी, नवरा म्हणून नाही. अहो नवरे काय पैशाला पासरी आहेत. आता मुलीच्या घरी हलपडेच घालायला, देता का तुमची मुलगी, देता का तुमची मुलगी. मुली आईच्या पोटातच मारल्या, आता मुली मिळत नाहीत. बघा, मी तर सांगत असतो, ज्या घरात मुलगी नाही त्या घरात आपली मुलगी द्यायची नाही.
मुकाट्याने मुलीला जन्म देतील. तू केवळ नवरा नाहीस, माझा जन्माचा उद्धारक आहेस. देवा, तुझ्या चरणाची माती ब्रह्मदेवाला सुद्धा प्राप्त होत नाही. तुझ्या चरणाच्या रजामध्ये म्हणजे मातीमध्ये स्नान करावं असं भगवान शंकर इच्छा करतात. का? तुझ्या चरणाची माती लागली म्हणजे त्यांचा तमोगुण कमी होतो शंकराचा. म्हणून तुझ्या चरणाच्या मातीचं शिवाला सुद्धा ध्यान लागलंय. तुझे चरणरजे मिळावेत म्हणून ब्रह्मदेव तुझ्या पोटी जन्माला आलाय. पण त्याला ते मिळालं नाही. त्याला नाभिकमल मिळालं, चरणरेणू मिळाले नाहीत. ते चरणरजे प्राप्त व्हावेत म्हणून तो गोकुळामध्ये आला. पण गाई वासराला गोपाळाला मिळाले, ब्रह्मदेवाला मिळाले नाही. म्हणून ब्रह्मदेव, शंकर, ऋषी, मुनी तुझं ध्यान करतात. त्यांना तू देवा प्राप्त होत नाहीस, तर मला कसा प्राप्त होणार? योग, याग, तप यांनी तुझी प्राप्ती होत नाही. आणि मी मात्र एवढी धीट आहे की तुझा अर्धांग मागते, त्यांना पायाची धूळ मिळत नाही. आणि मी तुझा अर्धांग मागते. पण देवा, माझी पत्रिका वाचल्याबरोबर धावत या. पत्रिका वाचिताची देख, तुवा यावे आवश्यक. मज पर्णूनिने दिशी सुख, तरी परम दुःख होईल. माझं पत्र वाचून ताबडतोब यावं. माझ्याशी लग्न करून, पर्णने म्हणजे लग्न करणे, मला जर सुख देणार नसशील तर देवा मला अतिशय दुःख होईल. तुझी कृपा जर माझ्याकडे झाली नाही तर या जगण्याची मला काय आवड आहे? जगायचं कशा करता? ही देहाची बेडी भक्तीशिवाय कोरडी आहे, ती कोण वाहील? म्हणून देवा, यायचं नसेल, कृपा करायची नसेल माझ्यावर, तर आपल्या हाताने मला मारून जा. तरी मारून जाये आपुले हाते, मग परलोकी तरी तू ते सावकाश भोगीन. मग परलोकामध्ये येऊन तुझी सेवा करीन. असं जर घडलं नाही देवा, तू नाही आलास, तर मी व्रत करेन, तप करेन, देह कोरडा करेन, प्राण देईन. तू म्हणशील प्राण देऊन काय व्हायचंय रुक्मिणी? प्राण सांडीन सर्वथा, तरी म्हणसी काय येईल हाता. प्राण देऊन तुझ्या हाताला काय लागणार आहे? तरी एका दोपाचा साता जन्म सतावरीन. देवा, 1, 2, 5, 7, 100 जन्म घेईन, तुला काय वाटलं? पण तुला प्राप्त केल्या वाचून सोडणार नाही. याला म्हणतात निश्चय. भक्ताचा निश्चय झाल्याशिवाय ईश्वर प्राप्त होत नाही. पत्रिका वाचिताची जाण, जाणवेल शहाणपण. म्यातव वाहिलीसे आण, तुझ वीण अन्यवरीना. माझी पत्रिका वाच, वाचल्यावर माझं शहाणपण तुला कळेल. मी काय वेडी आहे काय? मी आण वाहिली आहे, शपथ, तुझ्याशिवाय कोणाशी लग्न करणार नाही. ही वाचली आणि सुदेव ब्राह्मण म्हणाले, ब्राह्मण उवाच इत्येते गुह्य संदेशा यदुदेव मयार्ताः विमृश्य कर्तुं यच्चात्र
क्रियतां तदनंतरम. हे यदुदैवा कृष्णा, रुक्मिणीचा हा गुप्त संदेश, गुह्य संदेश मी आणला आहे. विमृश्य, याच्यावर विचार करून जे काही करायचं ते करावं. इतुके मी भीमकीचे गुह्य निरोप, म्या निरूपले पत्रिकारूप, ते विवरूनी करणीय कल्प, क्षिप्र ससाक्षेप साधावा. ससाक्षेप म्हणजे विचार करून काय करायचं ते ठरवा. आणि मग सुदेव ब्राह्मणांनी सांगितल्याप्रमाणे भगवान सुदेवाला घेऊन एकटेच निघाले. इकडे कुंडिनपूर नगरामध्ये रुक्मिणी वाट पाहत होती. विरहाने तिची अवस्था अतिशय अगतिक झाली होती.